भाजपला पनवेलमध्ये निकालाआधीच गुलाल उधळण्याची संधी मिळाली आहे. भाजपचे उमेदवार नितीन पाटील बिनविरोध विजयी झालेत. अर्ज छाननीमध्ये त्यांच्या प्रभागातून दाखल करण्यात आलेल्या विरोधी पक्षाचा अर्ज बाद झाला असून त्यामुळे येथील निकाल स्पष्ट झालाय. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. पनवेल महापालिकेच्या 78 जागांसाठी निवडणूक लागली आहे. प्रभाग क्रमांक 18 मधून नितीन पाटील हे बिनविरोध विजयी झाले आहेत. शेकाप मवियाचे उमेदवार रोहन गावंड यांचा अर्ज छाननीत बाद झालाय. त्यामुळे नितीन पाटील विजयी झालेत. 31 डिसेंबर व नववर्ष स्वागताच्या अनुषंगाने पेण पोलीस ठाणे हद्दीत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केलाय. पेण खोपोली बायपास, शहरातील जुना पेट्रोल पंप, नगरपालिका नाका, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पाम बीच रोड, बोरगाव या ठिकाणी नाकाबंदी नेमली आहे. तसेच ग्रामीण भागात देखील वरसई विभाग, खरोशी विभाग या ठिकाणी जास्तीत जास्त गस्त नेमण्यात आली असून यामध्ये 8 अधिकारी, 54 पोलीस अंमलदार, 8 होमगार्ड, 3 वाहतूक पोलीस अंमलदार तैनात करण्यात आलेत. 31च्या रात्री कायदा आणि सुव्यवस्था बिघडवाल तर तुम्हाला जेलवारी करावी लागणार आहे. रायगड पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांनी तसे निर्देशच पोलीस ठाण्यांना दिलेत. रात्रीच्या वेळी समुद्रकिनारी नववर्ष स्वागतासाठी मोठी गर्दी होत असते. यात महिला आणि मुलींची छेडछाड होऊ नये यासाठी दामिनी पथक सक्रिय झाले असून त्यांची देखील गस्त राहणार आहे. दारू पिऊन गाडी चालवण्याचे प्रकार बऱ्याच ठिकाणी घडतात. हे लक्षात घेऊन पोलीस पथकांकडे ब्रेथ अनालायझर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पहाटेपर्यंत शहरात नाकाबंदी सुरू राहणार आहे. पराडे मोपाडा येथील महिला उद्योग मंडळ रसायने संचलित प्राथमिक शाळा वाचवण्यासाठी पालक आणि माजी विद्यार्थी, शिक्षक व विविध सामाजिक संस्था एकवटल्या आहेत. शाळा बेकायदेशीर असल्याचा आरोप झाल्यानंतर आयोजित बैठकीत शाळा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलाय. संस्थेच्या अध्यक्षा सरोजिनी साजवान यांनी शाळेचा इतिहास मांडत ही शाळा स्थानिक आणि आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी सुरू असल्याचं सांगितलं. कोणत्याही दबावाला बळी न पडता शाळा आणि संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न हाणून पाडू असा ठाम विश्वास यावेळी करण्यात आला. पेणमध्ये 31 डिसेंबर रोजी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणजेच अनीस पेण शाखेतर्फे द दारूचा नाही तर दुधाचा हा नववर्ष स्वागत उपक्रम राबवण्यात आला. तरुणांनी व्यसनापासून दूर राहावं हा उपक्रमाचा उद्देश आहे. नागरिकांना मसाले दूध वाटून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. रायगड जिल्हा कार्याध्यक्ष संदेश गायकवाड यांनी व्यसनमुक्तीसाठी अनीसशी संपर्क साधण्याचं यावेळी आवाहन केलं. अरुण म्हात्रे यांनी स्वतःचा अनुभव सांगत दारू कशी सोडवली याची माहिती दिली. या उपक्रमाला विविध सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य शासनाच्या नागोठण्यातील मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या आद्य क्रांतिकारी वासुदेव बळवंत फडके औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मागील बाजूस असलेल्या झाडे-झुडपातील परिसरात बिबटे आल्याची माहिती चुकीची आणि बिनबुडाची ठरली आहे. या पार्श्वभूमीवर वन खात्याच्या नागोठणे वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयामार्फत नागोठणे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत बुधवार दिनांक 31 डिसेंबर रोजी बिबट्याविषयक जनजागृती कार्यक्रम रोहा येथील सागर दहिंबेकर यांच्या रेस्क्यू टीमकडून संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी घेण्यात आला. पनवेल येथील लाईफलाईन हॉस्पिटल प्रशासनाने पनवेल वाहतूक शाखेच्या बंदोबस्तासाठी 20 लोखंडी बॅरिकेड भेट दिले आहेत. तत्कालीन पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या समन्वयातून पनवेल शहर वाहतूक शाखेसाठी लाईफलाईन हॉस्पिटलचे डॉक्टर प्रकाश पाटील आणि जयश्री पाटील यांच्या वतीने पनवेल वाहतूक शाखेला हे बॅरिकेड देण्यात आले. यावेळी पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील आणि इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी हॉस्पिटल स्टाफचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी आभार मानले. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.